मुंबईतील शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवलं। मुंबईतील बैठकीत सरकारचा निर्णय, जिल्ह्यातील आंदोलनाला यश। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर। कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप 30% पेरणी, पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या। केंद्राची महिलांसाठीची उद्योगणी योजना ठरली फारसच। कोल्हापूर जिल्ह्यात नाही एकही लाभार्थी। कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कारमध्ये तब्बल 38,67,900 रुपयाची रोकड सापडल्याने एकच खळबळ। जीएसटी चुकवण्याचा प्रयत्न असल्याची प्राथमिक माहिती। कोल्हापूरमधील व्यावसायिकाची रक्कम असल्याची माहिती समोर। जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यात डेंग्यूचे 116 रुग्ण। आरोग्य विभागाकडून उपचाराबरोबरच जनजागृतीची गरज। करवीर बरोबरच हातकणंगले तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण। अखेर पंचगंगेची प्रदूषण मुक्ती होणार कधी? गावांना सांडपाणी प्रकल्पासाठी परवानगीची कमतरता। बैठका घेऊनही निर्णयास विलंब। खरीपासाठी 2.8 शेतकऱ्यांना होणार लाभ। आतापर्यंत 71% वाटप। जिल्ह्यातील बँकांना 3,000 कोटीच्या पीक कर्जाचं नियोजन। विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जातीची दाखले त्वरित मिळावेत। वंचित बहुजन आघाडीने केली मागणी। त्वरित दाखले मिळण्यासाठी उपाययोजना करा। राजकीय पाठिंब्यामुळे राज्यातील वाळू तस्कर अक्षरशः झाले बेपान। वाळू तस्कराच्या शेकडो अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ले। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुंतले तस्करीमध्ये। यंदा आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। पालखीसाठी पथकाचं नियोजन। आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने घेतला पुढाकार।